बघ, तुझी 12 आठवड्याची प्रेग्नन्सी आहे आणि तुझ्या युरिनमध्ये इन्फेक्शन दाखवतंय, कारण पसेल्ससुद्धा आहेत आणि प्रोटीन पण प्लस आहे. तुला ट्रीटमेंटही घ्यावी लागेल, अँटीबायोटिकला नाही म्हणू नकोस. तुम्हा सगळ्यांना प्रेग्नन्सीमध्ये अँटीबायोटिक म्हणजे प्रचंड काहीतरी डॉक्टर चुकीचं देतात असं वाटतं. पण प्रेग्नन्सीत जे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झालेलं असेल तर अँटीबायोटिक हे आपल्याला घ्यावंच लागतं आणि त्याचबरोबर भरपूर पाणी पिलं पाहिजे, युरिनची कल्चर सेन्सिटिव्हिटी केली पाहिजे, अँटीबायोटिक घेतलं पाहिजे. कारण हे जर जंतू जर किडनीपर्यंत गेले तर आपली प्रीटर्म डिलिव्हरी होते, लवकर डिलिव्हरी होते आणि त्याचप्रमाणे पायलोनेफ्रायटिस म्हणतात, म्हणजे किडनीचं इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं. कारण काय होतं, प्रेग्नन्सीमध्ये आपली युरिन सगळीच्या सगळी साफ होत नाही. गर्भाशय जवळ असतं, त्या गर्भाशयाच्या प्रेशरमुळे युरिनच्या बॅगवर दाब पडतो आणि अर्धवट युरिन होते. अर्धवट पिशवीत राहिलेल्या युरिनमध्ये जंतू वाढायला लागतात. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे जास्त होतं. पण जर ते लक्षात आलं तर लगेचच त्याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे.